नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गरमागरम स्वादिष्ट आणि पौष्टिक असे थालीपीठ. त्यासाठी मी घेतलेले आहे गव्हाचे पीठ, बेसन पीठ आणि ज्वारीचे पीठ. थालीपीठला काही ठिकाणी धपाटे असेही म्हणतात. त्यासाठी मिक्सरमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, मीठ आणि लसूण टाकून मिक्सरमध्ये हे वाटण बारीक करून घेतलेले आहे. ते वाटण पिठामध्ये टाकून त्यामध्ये हळद पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भरपूर असा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदा जास्त टाकल्यानंतर थालीपीठ एकदम चवदार होते. मी दुपारी बेसन बनवले होते, त्यामधील काही बेसन मी त्यामध्ये टाकले आहे. बेसन जास्त असल्यामुळे मला पाण्याची काही गरज लागणार नाही. मी त्यामध्येच पीठ चांगले भिजवून घेतलेले आहे. हे पहा, अशा प्रकारे छान असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता आपण हा पिठाचा गोळा साईडला ठेवून देऊ. ताटावरती ओला कपडा करून टाकलेला आहे आणि त्यावरती पिठाचा एक गोळा घेऊन पातळ असे थालीपीठ तयार केलेले आहे. हे पहा, थालीपीठ आता तयार झालेले आहे. त्याला थालीपीठला छोटे छोटे साईडनी गोल आणि मध्ये एक गोल केल्यानंतर थालीपीठ तव्यावरती चांगल्या प्रकारे भाजते. आता तवा गरम झालेला आहे. तव्यावरती तेल टाकून त्यावरती हे थालीपीठ टाकलेले आहे. झाकण ठेवल्यानंतर थालीपीठ लवकर भाजते. आता दुसरे थालीपीठ बनवण्यासाठी घेतलेले आहे. त्यासाठी गोळा गोल करून घेतलेला आहे आणि थालीपीठ थापण्यास सुरुवात केलेली आहे. थालीपीठ बनवून झालेले आहे आणि आता पहिले थालीपीठ एक साईडनी छान प्रकारे असे भाजलेले आहे. त्याला वरच्या साईडनी तेल टाकून आता त्याला पलटी करून घेतलेले आहे. हे पहा, एकदम खरपूस अशी थालीपीठ बनलेले आहे. हे थालीपीठ तुम्ही दही, सॉस किंवा लोणचे कशाबरोबरही खाऊ शकता. गरमागरम थालीपीठ आम्हाला दह्याबरोबर आवडते. आम्ही दह्याबरोबर गरमागरम थालीपीठ खातो. तुम्हाला हे थालीपीठ कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या खायला.